कथेचं नाव अंधार. लेखक पंकज कांबळे. अंधारात बऱ्याच गोष्टी घडतात. काही चार भिंतीच्या आत, तर चार भिंतीच्या बाहेर, तर काही उघड्यावर. अंधाराचा आधार असला की चार भिंतीचं कवच लागत नाही. तिची रिसेप्शनिस्टची नोकरी गेली. त्या दिवशी तर तिला काहीच सुचत नव्हतं. तिच्या पुढे असंख्य प्रश्न उभं राहिलं होतं. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये लागलेली नोकरी अशी एका झटक्यात जाईल असा तिनं कधीच विचार केला नव्हता. तिनं पाहिलेल्या स्वप्नांचा असा एकाएकीत चुराडा होईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. स्टाफरूम मधील बेडवर पडून ती कितीतरी वेळ रडत राहिली. तिला काही सुचत नव्हतं. 2 दिवसात तिला स्टाफसाठी असणारी रूम पण सोडावी लागणार होती. त्यानंतर कुठं जायचं, राहायचं कुठं, खायचं काय, तिला कशाचंच उत्तर भेटत नव्हतं. इतक्या लवकर लग्न न करण्याच्या कारणावरून घरच्यांशी वाद करून आल्यामुळे तिला परतीचा मार्ग सुद्धा अवघड वाटत होता. विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. डोळ्यासमोर तिला फक्त गडद अंधार पडल्यासारखा भासत होता. दारावर टकटक झाली. तसं तिनं दार उघडलं. दारात हॉटेल मॅनेजर उभा होता. त्यानं तिच्या त्या अस्ताव्यस्त कपड्यातील अर्धवट उघड्या देहावरून त्याची वासनांद नजर फिरवली. तिला त्याच्या डोळ्यातील वासना स्पष्ट दिसत होती. तिनं तिच्या छातीवर सारखी खिळणारी नजर ओळखली. तसं तिनं पटकन तिची ओढणी उचलून खांद्यावर घेतली. त्याच्या चेहऱ्यावर विकृत हास्य होतं. त्यानं तिची विचारपूस केली आणि बेगडी सहानुभूतीचा आव आणून त्यानं तिला हिंमत देण्याच्या बहाण्यानं नको नको तिथं स्पर्श करून तिचं खांदं थोपटलं. त्याच्या स्पर्शात तिला तिचं शरीर उपभोगण्याच्या वासनेशिवाय दुसरा कुठलाच भाव जाणवला नाही. तो आणखी आपल्या अंगचटीला येईल हे ओळखून ती मागं सरकली. तिच्या त्या कृत्यामुळं त्याला आलेला राग तिला स्पष्ट दिसत होता. 2 दिवसात रूम खाली करून पाहिजे, समजलीस? त्यानं तिला धमकावण्याच्या सुरात ओरडून सांगितलं. त्याचा तो चढलेला आवाज ऐकून ती पार कोलमडून गेली. तो ताड ताड बूट वाजवत निघून गेला. अनघा नोकरीला लागल्यापासून मॅनेजरची तिच्यावर वाईट नजर होती. तो सारखा तिच्या भरलेल्या देहाकडे वकवकल्या नजरेने बघायचा. अनेक वेळा काहीतरी कामाचं बहाणं करून तिला स्पर्श करायचा. पण अनघा त्याला भीक घालत नव्हती. त्याचाच राग मनात धरून 50% कमी करण्यात आलेल्या स्टाफ लिस्टमध्ये त्यानं अनघाचं नाव मुद्दामहून टाकलं होतं. निदान त्या बहाण्यानं तरी आपल्याला वश येईल असा विचार मॅनेजरनं केला होता. म्हणूनच तिची विचारपूस करण्याच्या बहाण्यानं तो स्वतः तिच्या रूममध्ये गेला. नोकरी गेली त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिला सारखीच तिच्या आई वडिलांची आठवण येत होती. पण त्यांना फोन लावण्याची तिला हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा मॅनेजरनं फोन करून तिला रूम सोडण्याची आठवण करून दिली. तुझी इच्छा असल्यास मी तुझी नोकरी वाचवू शकतो असं म्हणून तो क्षणभर थांबला. त्याच्या बोलण्यामागील सुप्त अर्थ समजल्यानं तिनं पटकन फोन कट केला. तिला त्याचा प्रचंड राग आला होता. नोकरी वाचवण्याच्या बदल्यात त्यानं तिच्या शरीराची मागणी करावी ह्याची तिला प्रचंड चिड आली होती. ह्याच हॉटेलमध्ये राहिलो तर आपली इज्जत, शरीर शाबूत राहणार नाही ह्याची तिला काळजी वाटायला लागली. म्हणून तिनं तडकाफडकी रूम सोडण्याचा निर्णय घेतला. तिनं बॅगमध्ये सर्व सामान कोंबलं आणि कुणालाही न भेटताच ती घाईघाईनं हॉटेलच्या बाहेर पडली. हॉटेलच्या बाहेर पडल्यावर ती बराच वेळ फुटपाथवर चालत राहिली. तिला गावी परत जाण्याची इच्छा व्हायला लागली. पण बस आणि रेल्वे सेवा बंद असल्यानं गावापर्यंत कसं पोहोचायचं हाच प्रश्न तिला पडला. भावाला फोन करून बोलवून घ्यावं असा तिनं विचार केला आणि मोबाईल शोधायला लागली. पण मोबाईल मिळत नव्हता. चार्जिंगसाठी रूममध्ये लावलेला मोबाईल काही गडबडीत ती तिथंच विसरली होती हे तिच्या लक्षात आलं. तशी ती रडकुंडीला आली. मोबाईल घेण्यासाठी परत जाणं तिला पटलं नाही.
कारण त्या वासनात मॅनेजर समोर तिला परत जायचं नव्हतं. दुपार होत आली तशी तिला प्रचंड भूक लागली. तिच्या चेहऱ्यावर बांधलेल्या मास्कचे तिला ओझं वाटायला लागलं. सार्वजनिक पार्कमधील नळावर ती पाणी प्यायली आणि तिथल्याच बाकड्यावर थोडा वेळ बसली. तिच्याजवळ पैसा असूनही हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्यामुळं तिला जेवण करता आलं नाही. संध्याकाळपर्यंत ती तशीच बसून राहिली. पण कुठं जावं, कसं जावं, तिला काही सुचत नव्हतं. रात्र झाली आणि अंधार गडद होत चालला. तशी तिच्या मनात कालवाकालव व्हायला लागली. ती स्वतःला असुरक्षित समजायला लागली. जवळ मोबाईल नसल्यामुळं ती कोणाशी संपर्क पण करू शकत नव्हती. पोटात वाढत जाणारी भूक आणि मनात पेटलेलं विचारांचं द्वंद्व कितीतरी वेळ तसंच चालू होतं. तिनं मनाशीच विचार केला आणि ती हॉटेलच्या दिशेनं परत जायला लागली. नाईलाजानं तिचं पाऊल परतीकडे वळायला लागलं. तिला परत जायचं नव्हतं, पण पोटात पेटलेली भूक आणि ती असुरक्षित आहे याची जाणीव तिला हॉटेलच्या दिशेनं मजबुरीनं परत जाण्यास भाग पाडायला लागली. मॅनेजरचा सामना कसा करायचा याबद्दल ती चालता चालताच विचार करायला लागली. लॉकडाऊन असल्यामुळं रस्त्यावर कोणीच नव्हतं. गाड्यांची ये जा बंद होती. ती बराच वेळ चालत होती. दगडी रेल्वे पुलाजवळ अंधाराचा भाग लागला तेव्हा आपला कोणीतरी पाठलाग करत आहे असं तिला जाणवलं. तशी तिच्या मनात भीतीची वीज चमकून गेली. तिनं मागं वळून पाहिलं. 3 तरुण मुलं तिचा पाठलाग करत असताना तिला ती दिसली. तसं तिच्या काळजात सर्र झालं. मदतीसाठी ओरडावं तर जवळपास कोणीच नव्हतं. तिनं चालण्याची गती वाढवली. ते तरुण मुले जसे जवळ यायला लागले तशी ती धावायलाच लागली. बॅगमुळे धावता येत नव्हतं, त्यामुळे तिनं बॅग तिथंच टाकली आणि ती जास्त धावायला लागली. पण अखेर त्या तिघांनी तिला पकडलंच. रस्ता सामसूम होता. त्या तिघांनी तिचा हातपाय पकडून तोंड दाबलं आणि ते तिला अंधारात रेल्वे पटरीच्या दिशेने न्यायला लागले. त्या तिघांच्या शक्तीपुढे भुकेने व्याकुळ झालेल्या अनघाचा तो प्रतिकार हळूहळू फिका पडायला लागला. दिवसभराचे लॉकडाऊन बंदोबस्त ड्युटी करून रमाकांत पोलीस स्टेशनवरून रूमवर निघाला होता. त्याच्या बुलेटचा आवाज रस्त्यावरील शांतता भंग करत होता. दगडी पुलाजवळ जात असताना रमाकांतला अंधारातून कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. तसे त्यानं बुलेट थांबवली आणि मोबाईलची टॉर्च चालू करून तो रेल्वे पटरीच्या दिशेने चालत गेला. त्याला दूरवर एका मुलीसोबत झटापटी करताना तिघेजण दिसले. तसा तो जोरात ओरडला. त्यानं आपल्या कमरेचं पिस्तूल काढलं आणि तो त्यांच्या दिशेने धावायला लागला. रमाकांतला आपल्या दिशेने येताना पाहून ते तिघे मुले चक्रावून गेली. मोबाईलच्या उजेडात त्यांना रमाकांतच्या हातातील पिस्तूल दिसले. तसे ते तिघेही अंधाराचा फायदा घेऊन तिथून पसार झाले. रमाकांत अनघाजवळ पोहोचला तेव्हा ती गुडघ्यात डोकं खुपसून रडत होती. तिचे कपडे जागोजागी फाटलेले होते. रमाकांत तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिला धीर दिला. त्यानं तिला रस्त्यावर आणलं आणि बुलेटच्या डिक्कीतील जॉकेट काढून तिच्या अंगावर झाकलं. त्यानं तिची बॅग सुद्धा शोधत तिच्या जवळ दिली. त्या तिघांनी ओरबाडल्यामुळं अनघा खूप भेदरली होती, घाबरलेली होती. रमाकांतनं तिला पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा का असं विचारलं. अनघानं नकारार्थी मान हलवली. रमाकांतच्यानं तिची केविलवाणी अवस्था पाहवत नव्हती. रमाकांतनं तिला बुलेटवर बसवलं आणि त्याच्या रूमवर घेऊन गेला. रूमवर गेल्यावर तिनं त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यानं तिला कपडे बदलायला लावले आणि स्वतःच्या डब्यात सोबत घेऊन तो जेवायला लागला. जेवण करताना ती त्याच्या रुबाबदार शरीराकडे चोरून बघत होती. तिला तो मनापासून आवडू लागला होता. ती त्याच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झाली होती. तिला त्याच्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटायला लागला. त्या रात्री तिच्यावर होणारा सामूहिक बलात्कार वाचवण्याच्या बदल्यात आणि सहारा देण्याच्या बदल्यात तिनं त्याला आपलं संपूर्ण शरीर उपहारात सोखुशीनं देऊ केलं. त्याला तिच्या असहाय्यपणाची दया आली. त्यानं स्वतःशी क्षणभर विचार केला.
एका स्त्रीची इज्जत लुटताना वाचवण्याच्या बदल्यात तिच्या शरीराचा उपभोग घेणं कितपत योग्य आहे? त्याच्या संवेदनशील मनाला ते पटलं नाही. लुटताना वाचवलेली गोष्ट लुटण्यात कुठला पुरुषार्थ? त्यानं स्वतःलाच प्रश्न केला. त्यानं तिच्या डोळ्यात खोलवर बघितलं आणि तिनं देऊ केलेली तिच्या शरीराची अनोखी भेट नाकारून त्यानं तिचं सर्वस्व तिला मूळ स्वरूपात परत करून तिची इज्जत अबाधित राखली. तिच्या डोळ्यात त्याला त्याच्याबद्दलचा अत्युच्च आदर आणि निश्चिल प्रेम दिसायला लागलं. त्या रात्री रमाकांतच्या रूमवर मुक्कामी असताना ती विचार करायला लागली. तिची इच्छा नसतानाही तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिच्या शरीराचा उपभोग घेऊ पाहणारा वासनांद हॉटेल मॅनेजर, अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करू पाहणारे ते तिघे विकृत तरुण मुले आणि तिनं स्वतःहून देऊ केल्यावरही तिला स्पर्श सुद्धा न करणारा संवेदनशील रमाकांत. ह्या तिघांमधील मर्द पुरुष कोण? त्यांच्यामध्ये तिनं तुलना करून पाहिली. तिला रमाकांत मधील मर्द सर्वोत्तम वाटायला लागला. त्यामुळे रमाकांत तिला मनापासून आवडायला लागला आणि स्वतःला ती अधिक सुरक्षित समजायला लागली. तिनं हँगरवर लटकवलेल्या रमाकांतच्या खाकीवर दिला मनोमन सॅल्यूट ठोकला आणि ती रमाकांत बद्दल विचार करत करतच शांत झोपी गेली. बाहेर गडद अंधार असला तरी आता तिला अंधाराचं भय वाटेनासं झालं होतं. आता तिला अंधाराचं भय वाटेनासं झालं होतं.